मला मानेचा त्रास होता. मला मानेच्या मणक्यामध्ये गादी सरकली असं डॉक्टरांच्याकडून MRIमध्ये स्पष्ट झालेलं होतं आणि मला ॲलोपॅथीमध्ये सर्वांनी ऑपरेशनचं सजेशन दिलेलं होतं. मग मी त्यांच्या ॲलोपॅथीची पण औषधं घेतलेली, पण मला अजिबात रिलीफ भेटला नव्हता त्याच्यामध्ये. मग मी आयुर्वेदिक पण बाहेर घेतलेलं, पण त्याच्यामुळं पण मला काय रिलीफ अजिबात भेटला नव्हता. मग मला ऑनलाईन मी असं सर्च करताना मला हे मयुरेश आयुर्वेदिक आणि पंचकर्म यांचा मला ॲड्रेस भेटला आणि मग मी त्यावेळेला निघून शनी इथं आलो. मी आलो त्यावेळेला मी पूर्णपणे फोर व्हीलरमधूनच मला आणलेलं होतं. पण मी तर ट्रीटमेंट चालू केली. मला 10 दिवसाचीच अगोदर औषध दिलेली आणि त्याच्यामध्ये मला एक 5व्या-6व्या दिवसापासूनच मला पूर्णपणे रिलीफ वाटायला लागला. म्हणजे माझ्या मानेची वगैरे हालचाल होत नव्हती, ती हालचाल व्हायला लागली आणि खांद्यातून ज्या कळा चालू होत्या त्या पूर्णपणे थांबलेल्या होत्या. मग त्याच्यानंतर मला सरांनी पंचकर्म सुद्धा सजेस्ट केलेलं होतं, कारण मला सर्जरी करायला सांगितलेली होती. त्याच्यामुळं मग मी पंचकर्मासाठी इथं येऊन ॲडमिट झालेलो आणि मी पंचकर्म करून घेतलेले आहे. पंचकर्म केल्यानंतर अजून माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे आणि इथून पुढं सुद्धा माझी अजून ट्रीटमेंट बाकीची जे औषधं वगैरे आहेत ते इथून पुढं चालू राहणार आहे. त्याच्यामुळे मला विश्वास वाटतो आहे की मी इथे 100% पूर्णपणे बरा होतो आणि लोकांनी सुद्धा ह्याचा पंचकर्माचा लाभ घेऊन शनी शस्त्रक्रिया करण्याऐवजी आयुर्वेद आणि पंचकर्म करून शनी आपल्या शरीराला एक चांगली प्रेरणा द्यावी एवढं मला वाटतं.